याला किंचित थंड होऊन देऊ, थंड व्हायला पाहिजे किंचित. तर इथे बाजूला थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत काय करायचं आपल्याला, टोस्ट माझे तयार आहेत. तर मी याला काही बटर वगैरे काहीच लावत नाही, फक्त मी चटणी लावणार आहे या टोस्टवर. चटणी लावून जी टोमॅटोची चटणी आहे आणि अक्रोडाची चटणी आहे ही टोस्टला लावणार आहे. आता हे बघा की याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा दुपारी भूक लागते तेव्हा चटणी आपली ही तयार असू शकते. फ्रीजमध्ये तुम्ही करून ठेवू शकता. फक्त टोस्ट करायचे आहेत, भाज्या परतून ताबडतोब परतून हे टोस्ट तुम्ही तयार करू शकता. काही याच्यात विशेष काहीच नाही आहे, एकदम इझी रेसिपी आहे आणि मुख्य म्हणजे हेल्दी आहे आणि चविष्ट पण आहे त्याचबरोबर. जर मुलांसाठी करायचं असेल तर तुम्हाला चीज यात टाकायचं असेल तर वरती टाकू शकाल, किसलेला चीज मुलांसाठी. बस. आणि सगळ्यात शेवटी आता जी जवस आहे ही मी वरती टाकणार आहे. खूप टेस्टी लागतं हे. जेव्हा खाताना तुम्हाला लक्षात येईल की क्रंची आणि भाजल्या असल्यामुळे खूप मस्त टेस्ट लागते याची. जवसाचे दाणे टाकलेले आहेत. मी म्हटल्याप्रमाणे आधी त्याला भाजून घेतलेलं आहे थोडंसं मंद आचेवर, नंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे. तर हे दाणे भाजून वरती टाकलेले आहेत आता आणि याला आपल्याला कट करायचं आहे. या ज्या टोस्टला टेस्ट स्वतःची खूप छान आहे, कारण चटणी आणि भाज्यांचं कॉम्बिनेशन त्याचबरोबर भाजलेले फ्लेक्सीड्स म्हणजे जवस ह्याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून खूप मस्त लागते ही रेसिपी.